छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भंडारा हे भंडारा शहरातील एक आणि जिल्ह्यातील प्रख्यात स्टेडियम आहे आणि या स्टेडियममध्ये भंडारा शहरातून, तालुक्यातून, गावातून आणि कुठून हे मुलं आहेत इथं प्रॅक्टिस करायला येतात। इथे वेगवेगळी खेळी खेळली जातात, फुटबॉल खेळले जातात, व्हॉलीबॉल आणि रनिंग करता मुलं येतात आणि हे रनिंग करता जे आलेले मुलं हे भविष्यामध्ये देशाचे नाव रोशन करतात आणि मुख्य म्हणजे इथले मुलं आर्मी, पोलीस डिपार्टमेंट या सर्व डिपार्टमेंटमध्ये आहेत आधी, म्हणजे ज्यांनी प्रॅक्टिस आधी केली आहे ते लागलेले आहेत आणि हे मुलं भरपूरसे मुलं इथे प्रॅक्टिस करायला आले आहेत। पण इथली परिस्थिती बघा, हा जो शिवाजी स्टेडियम आहे हा राजकारणी लोकांच्या हाती चढलेला आहे। कोट्यावधी रुपये दरवर्षी इथे सौंदर्यीकरणाला येतात, पण ते पैसे अवैधरित्या खर्च केले जात आहेत। संबंधित जे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत ते झोपलेले आहेत, त्यांना अजून याबद्दल काही माहीत नाही की ग्राउंडवर काय होत आहे। फक्त ग्राउंड हा आपला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी करता सौंदर्यीकरण केले जाते, कारण की इथे मोठे राजकारणी नेता येतात, आमदार येतो, खासदार येतो आणि मोठे मोठे क्लास 1 अधिकारी येतात, त्यांना दाखवण्याकरता फक्त इथे सौंदर्यीकरण केले जाते। आता सध्या इथे परिस्थिती बघा, फार बेकार परिस्थिती आहे, मुलं इथे धावू शकत नाही। जर एखादा धावणारा मुलगा इथे पडला, त्याच्या पायाला प्रॉब्लेम झाला आणि भविष्यात तो धावू शकला नाही तर त्याची जबाबदारी कोणी घेणार का? सर्व अधिकारी आपापल्या घरी सुखाने झोपलेले आहेत, पण जे मुलं आहेत इथं प्रॅक्टिस करायला येतात आणि प्रॅक्टिसमध्ये काय करतात बघा इथे। हे असल्या प्रकारची इथे प्रॅक्टिस केल्या जाते। नाल्या बुजलेल्या आहेत, पण अधिकारी लोक इथं लक्ष देत नाही। बघा काय परिस्थिती जोरदार आहे इथे। आता मुलं हे प्रॅक्टिस करणार की नाल्या खोदणार? आमदार नरेंद्र भोंडेकर साहेब, आपण इकडे लक्ष द्या। स्वतःच्या विकासाकडे लक्ष देण्यापेक्षा जर आपण इथं ग्राउंडच्या विकासाकडे लक्ष दिलं तर बरं होईल। आणि खासदार साहेब प्रशांत पटोडेजी यांना पण माझी विनंती आहे की जनतेकडे लक्ष द्या आणि ग्राउंडवर एकदा तरी येऊन बघा। भंडारा जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना मी विनंती करतो की आपण इथं यावं आणि जे हे बोगस काम झालेलं आहे इथं, या संदर्भात संबंधित विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। या ग्राउंडवर आलेले प्रॅक्टिस करायला आलेले मुलं इथं भरपूर आहेत। आपण एखाद्या मुलाला विचारलं की इथे या परिस्थितीमुळे त्यांना कोणकोणता त्रास होत आहे। ही जी परिस्थिती आहे इथली आपण डोळ्यांना बघता सर्वांना दिसतंय, या परिस्थितीमुळे आपल्याला कोणता त्रास होत आहे त्याबद्दल आपण जनतेला स्पष्टपणे समजून सांगा। त्रास तर जनतेला दिसेलच आता की त्रास काय होत आहे। प्रशासनाला भी लाज वाटेल असं काम मुलांनी या अभियानात थ्रू करून दाखवलं। तुम्ही बघू शकता हा अभियान बघा आणि या प्रशासनाला थोडे तरी डोळे उघडण्यासाठी काहीतरी दाखवा की आज काय म्हणजे कुठल्या भागातून मुलं येतात, काय येतात, कुठली प्रॅक्टिस करतात। आज महिना होत चाललेला आहे ग्राउंडला, म्हणजे मुलं रोडवर रनिंग करतायत। प्रशासन एकदा तरी येऊन बघा आणि एकदा तरी या रोडांना धावून बघा, मला कळेल की रोडांना धावायचं आणि ग्राउंडवर धावायचं काय असते म्हणून। आम्हाला पर्यटन स्थळ नको, आम्हाला फक्त मुलांच्या भविष्यासाठी हे सगळ्या गोष्टी आहेत। हे मुलांचं हे भविष्य आहे का नाल्या खोदीचं? आणि काय प्रशासन करायला चाललंय? हे नाल्या खोदून मुलं आम्ही भविष्य घडवणार आणि प्रशासन एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, हे करणार ते करणार ते करणार। अहो तुम्ही साधा ग्राउंड नाही बनवू शकतात मुलांसाठी आणि तुम्ही प्रशासनाला एवढं कुणाला जाब विचारायची? अधिकाऱ्यांना, प्रशासनाला की आमदारांना, खासदारांना की नगर परिषदांना? कुणाला जाब विचारायची सांगा तुम्ही आम्हाला। हे जे आपल्याशी जुळलेले होते यांनी स्पष्ट प्रशासनाला दोषी ठरवलं आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रशासन याकडे का लक्ष देत नाही? कारण की इथे आमदाराचा मुलगा, खासदाराचा मुलगा, क्लास 1 अधिकाऱ्याचा मुलगा प्रॅक्टिस करायला येत नाही, इथे सर्वसाधारण जनतेचे मुलं प्रॅक्टिस करायला येतात, म्हणून हे संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याचा त्रास हे इथल्या मुलांना भोगावा लागतो। आता हे प्रॅक्टिस करणार की नाल्या खोदणार या संदर्भात यांनी जे क्रीडा जिल्हाधिकारी आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं व क्रीडा जिल्हाधिकारी यांना लाज वाटायला पाहिजे की मुलं काय करतात आणि या पदावर आपण आज, मला असं वाटते पर्सनली की तुम्ही त्या पदाचे लायकीचे व्यक्ती नाही आहात। वाह क्या सीन है, वाह क्या सीन है। आसमां में खिलकर सूरज निकल रहा है, देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है, बरसों का अंधेरा रोशन हो रहा है। देश मेरा देश मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है। आसमां में खिलकर सूरज निकल रहा है, देश का परचम अब
ऊंचा उड़ रहा है, बरसों का अंधेरा रोशन हो रहा है। देश मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल